कसबे सुकेणे येथे दूध उत्पादकांचे आंदोलन, दुधाला 40 रुपये प्रति लिटर भाव देण्याची जोरदार मागणी। कसबे सुकेणे येथील व परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आज दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 8 वाजता तब्बल 1.5 तास ठिय्या आंदोलन केले। राज्य शासनाने अनुदानाचे गाजर न दाखवता दुधाला 40 रुपये प्रति लिटर असा हमीभाव जाहीर करावा अशी जोरदार मागणी यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली। कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओणे, थेरगाव, वडाळी नजीक शिरसगाव या परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आज दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास कसबे सुकेणे येथील निफाड सहकारी साखर कारखाना रस्त्यावरील एका दूध डेअरी समोर हे आंदोलन केले। आगामी काळात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या या मागणीला न्याय न मिळाल्यास संपूर्ण दूध उत्पादक शेतकरी संघटित होऊन ठिकठिकाणी रास्ता रोको व जन आंदोलन करतील असा इशाराही यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे। यावेळी ओणे येथील दूध उत्पादक शेतकरी भाऊसाहेब हडदे यांनी सांगितलेले आहे की राज्य शासन 30 रुपये भाव आणि 5 रुपये अनुदान देऊन दूध उत्पादकांना गाजर दाखवत आहे। हे अनुदान न देता सरसकट दुधाला 40 रुपये प्रति लिटर भाव द्यावा अशी जोरदार मागणी हडदे यांनी केली। शेतकऱ्यांना दुय्यम शेती जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाते, मात्र 1 लिटर दूध उत्पादनाला शेतकऱ्याला 29 रुपये 60 पैसे असा उत्पादन खर्च येत असल्याने सध्याचा मिळणारा 22 ते 23 रुपये प्रति लिटर भाव हा न परवडणारा असून दूध उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे यावेळी संतोष महाराज वाघ, मारुती रानडे, उत्तम भंडारे, वैभव मोगरे यांनी सांगितले। या प्रसंगी उपस्थित दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत दुधाला 40 रुपये प्रति लिटर भाव मिळाला अशी मागणी केली। या ठिय्या आंदोलनात अक्षय झालटे, दीपक भंडारे, उत्तम मोगरे, भाऊसाहेब शेंद्रे, बबन शेवकर, योगेश भंडारे, महेश हिरे, दादाभाऊ कटांगडे, शंकर खुडे, गोकुळ भंडारे, दीपक कटांगडे, तानाजी शिंद्रे, राहुल दयाळ, बाबूराव कटांगडे, तुषार झालटे, समाधान फटांगडे, उद्धव आवारे, अरुण फुकट, अमोल भंडारे, सचिन मोगल, गौरव भंडारे, गौरव ढेपले, दिलीप ताजनपुरे, हर्षदा आव्हाड, यशवंत नेवरे, दौलत हिरे, किरण भंडारे, उत्तम धुमाळ, सुहास सोनवणे, सदाशिव शेवकर आदींसह परिसरातील शेकडो दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते। पशुधनाचा चारा हा महागला असून खाद्याचे भाव हे 35 रुपये किलोच्या पुढे गेले आहेत। सरकी, ढेप, मुरघास, बांडी यांचे भाव दूध उत्पादकांना परवडणारे नाही। 1 लिटर दूध उत्पादनाला शेतकऱ्याला 29 रुपये 60 पैसे असा उत्पादन खर्च येत आहे। अनेक युवा शेतकरी हे दुग्ध व्यवसाय करत असून त्यांनी या व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून गायी व म्हशी विकत घेण्यासाठी लाखो रुपयांचे कर्ज उचलले आहेत, मात्र दुधाला बाजारभाव नसल्या कारणाने उत्पादन खर्चही सुटत नसून उचललेले सरकारी कर्ज फेडायचे कसे असा सवाल यावेळी संतप्त दूध उत्पादकांनी सरकारला केला आहे। अनुदान जे दुधाला जाहीर केलंय हे न परवडणार आहे। दूध उत्पादक शेतकरी हा दुधाचा पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्याला फक्त उत्पन्नाचं एकमेव साधन म्हणजे दूध आहे आणि त्या दुधाला मातीमोल भाव मिळत आहे। दूध उत्पादक आणि त्यावर झालेला खर्च म्हणजे जो खर्च होतो तो सुद्धा फिटत नाही। त्यामुळे खाद्याचे भाव आणि दुधाचे भाव याची जमतेम बसत नाही। याकरता शेतकऱ्याला कमीत कमी 50 रुपये दुधाला भाव दिला तरच शेतकऱ्याला दूध परवडेल। त्यानंतर शेतकऱ्याची जी मुलं आहे ही बेरोजगार आहे, सुशिक्षित आहे, बेरोजगार आहे, परंतु त्यांना व्यवसायाचं कुठलंही असं तंत्र नाही। त्याकरता शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुधाकडे कर्ज घेऊन ते वळालेले आहे आणि कर्ज घेऊन वळालेले असताना जर दुधाला भाव मातीमोल मिळत असेल तर शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही। तेव्हा राज्य सरकारने, शासनाने कृषी देण्याचे कारण काय? दुधावर प्रोडक्ट किती होतात? कोणतं प्रोडक्ट दुधापासून होत नाही? असे शेकडो प्रोडक्ट दुधापासून होतात तरी दुधाला भाव मिळत नाही। त्याकरता दुधाला जर भाव दिला तर शेतकरी वाचेल। 5 वर्षापासून कुठल्याही शेतीमालाला भाव नाही। सरकार प्रत्येक वर्षी प्रत्येक पंचवार्षिक आलेखा गाजर दाखवतं। हा शेतकऱ्यावर अन्याय आहे। शेतकऱ्याचा राज्य सरकारने, केंद्र सरकारने अंत पाहू नये। शेतकऱ्याला दुधाला भाव दिलाच पाहिजे अशी मी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो। मोठी समस्या तयार झालेली आहे। 22-23 रुपये भाव दुधाला मिळतोय आणि खाद्याचे भाव 35 रुपये किलो, कांडी असेल, ढेप असेल 35 रुपये किलो पडतीये। त्याच्यानंतर मुरघास 6 रुपये किलो पडतोय। त्या पटीत दुधाला भाव मिळत नाही। 22-24 रुपयाच्या पावत्या आहे तर दुधाला किमान आणि हे जे शासनाने गाजर दाखवलंय का 35-30 रुपये भाव आणि 35 रुपये 5 रुपये अनुदान, हे गाजर मुळीच नको आहे दूध उत्पादकांना। डायरेक्ट 40+ भाव द्या, 40च्या पुढं भाव द्या। कमी 40 रुपये दर दिलाच पाहिजे। 40च्या खाली भाव परवडत नाही, कारण 1 लिटर दूध उत्पादन करायला 29 रुपये 60 पैसे खर्च आहे। 1 लिटर दुधाला 29 रुपये 60 पैसे प्रतिदिन खर्च आहे। तर 40 रुपये किमान भाव द्या, 40च्या पुढं द्या।
आणि अनुदान तर मुळीच देऊ नका. अनुदान 4 महिन्यापूर्वी तुम्ही जाहीर केलं होतं, ते अजूनही मिळेल नाही आणि ते मिळणारही नाही. त्याची आशाही सोडून दिली उत्पादकांनी. तरी आता 40च्या पुढं भाव द्यावा आणि आता शेतकऱ्यांना वाचवावं. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या नाही आहे म्हणून त्यांनी काय ते कर्जाचं काय अण्णासाहेब पाटील यांचे 5-5, 10-10 लाख रुपये उचलून गायी घेतले. 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख अशा गायी, किमतीच्या गायी घेऊन, आणि दूध जर 22 रुपये 24 रुपये विकत असेल तर ते पोरं व्यसनाधीन होतील. त्यांना एक तर नोकऱ्या नाही, ते कर्ज फेडायचे कसे, आणि त्या टेन्शनमध्ये ते पोरं आणखी व्यसनाकडे वळतील. याचंही भान राहू द्यावं शासनाने. स्टार न्यूजसाठी निलेश सगर, कसबे सुकेने.